महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहरात नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्राहकांसमवेत शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी तहसील कार्यालय गाठले. शहरातील दोन्ही गॅस सिलेंडर एजन्सी चालकांसमवेत बैठकीत ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळावा, कुठलीही तक्रार येऊ नये, यापुढे ग्राहकांची तक्रार आल्यास एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना तहसीलदार संभाजी पाटील यांनी गॅस सिलेंडर एजन्सी चालकांना दिल्या. यावेळी ग्राहकांना वेळेवर सिलेंडर न मिळाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी दिला. जय महाराष्ट्र. घरवली गॅस कार्डधारक शिवसेना कार्यालय या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आलेले होते की त्यांच्या सिलेंडर गॅस मिळण्यासाठी अतोनात हाल होत आहेत आणि गॅस एजन्सीधारक त्यांना समर्पित उत्तर देत नाही. त्या अनुषंगाने त्यांना घेऊन आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब शहादा यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो असता या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी दोघं गॅस एजन्सीधारकांना या ठिकाणी बोलवलं होतं. ग्राहकाची तक्रार अशी होती की त्यांना जो कोड असतो तो कोड आल्यानंतर किंवा डिलिव्हरी मेसेज आल्यानंतर देखील त्यांना 15-15 दिवस 20-20 दिवस गॅस सिलेंडर मिळत नाही आणि काही ठिकाणी मनमानी कारभार केला जात आहे. अतिरिक्त जास्त पैसे आकारून सिलेंडर विक्री होत आहे, अशी या ग्राहकांची तक्रार होती. साहेबांसमोर आम्ही त्या ठिकाणी ती बोलून दाखवली, ग्राहकांनी देखील बोलून दाखवली. तहसीलदार साहेबांनी दोघं गॅस एजन्सी मालकांना त्या ठिकाणी तंबी दिलेली आहे की असा कुठलाही प्रकार माझ्या नजरेस आला तर मी तुमच्यावर कारवाई करेल आणि गॅस ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान कसं होईल, त्यांना नाहक तक्रार न करता त्यांचे माझ्यापर्यंत न येता त्यांना समाधान कसं दिलं जाईल आणि आलेल्या मेसेजवर त्यांना घरोघरी सिलेंडर कसं पोहोचेल तिथं रांग न लावता याच्या देखील सूचना त्यांनी केलेली आहे. येत्या 2 दिवसानंतर हे जे तक्रारदार आहेत यांना गॅस त्यांच्या घरी पोहोचेल असं गॅस एजन्सी मालकाने सांगितलेलं आहे. 2 किंवा 3 दिवसांनी यांच्या तक्रारीचं निराकरण या ठिकाणी झालं नाही तर शिवसेना शहादा शहर पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांना या संदर्भात भेटण्यासाठी या ग्राहकांसह येणार आहेत. त्यावेळेस बघू की या गॅस एजन्सी मालकाबरोबर कसा व्यवहार करायचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.